मोशी दुर्घटनेतील जे पीडित आहेत त्यांच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांचा आता संयम सुटल्याचं पाहायला मिळालेलं आहे। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी दुर्घटनास्थळी संताप व्यक्त केलाय। आपला आक्रोश जो आहे तो मांडलेला आहे। आतापर्यंत बचाव कार्य सुरूच आहे। गेले कित्येक तास हे बचाव कार्य सुरू आहे। मात्र सुरुवातीला जे यामध्ये अडकून पडलेले होते काही लोक ते बाहेर आल्यानंतर उरलेले 8 ते 9 जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकूनच आहेत आणि त्याच अडकून पडलेल्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी आता संताप व्यक्त केलेला आहे। पुढची आणखीन एक महत्त्वाची बातमी बघूया। बातमी बीडमधली आहे। विलास घुले हत्या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी स्वप्नील उनवणे यांची बदली झालेली आहे। स्वप्नील उनवणे यांची आर्थिक गुन्हे शाखेमध्ये आता बदली करण्यात आल्याची माहिती मिळते। कोल्हापूरच्या पोलीस ठाण्यामध्ये गुंडांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। 160हून अधिक गुंडांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलेला आहे। या गुन्हेगारांना एकत्रितपणे बोलावून त्यांची ओळख परेड करण्यात आली। कोल्हापूर शहरातील चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील 160 आरोपींची ओळख परेड म्हणा किंवा आदान-प्रदान कार्यक्रम आम्ही आज शाहूपुरी पोलीस स्टेशनमध्ये घेतलेला आहे। त्याच्यामध्ये चारही पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रेकॉर्डवरचे आरोपी आम्ही या ठिकाणी बोलवले होते आणि त्यांची एक प्रकारे ओळख, त्यांचे आता सध्याचे काय वेअरअबाउट्स काय आहे, ते सध्या काय करतात, त्यांची सध्या जी अद्ययावत माहिती याच्या बाबत आम्ही पूर्ण चौकशी केलेली आहे आणि त्याचबरोबर कोणत्याही इथून पुढे कोणत्याही गुन्ह्यामध्ये किंवा गैरकायदेशीर कृत्यामध्ये त्यांनी सहभाग घेऊ नये आणि चांगलं वर्तन ठेवावं यासाठी त्यांना समज दिलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।